आजवर 1 रुपया मला त्याने डबल करून दिला नाही. त्याला म्हणलं 1 लाख रुपये देतो, 2 लाख रुपये करून दे. 2 लाख रुपये आले त्यातलं 1 लाख रुपये तुला देतो. माझा ऐकताच नाही. बघितलं का तात्या, म्हणजे अख्खं गाव खुळं आणि ही एकटं शान. म्हणजे हे जर असं झालं तात्या, आधी पोर हो दे मग लगीन करतो. काय तात्या आला का तू पैसे दिल्याशिवाय तो डबल करून देणार आहे. पैसे राहिले त्याला म्हणलं क्वार्टर डबल करून दे, ते बी नाही. ते जाऊ द्या. मी काय म्हणतो, नामा खरंच पैसे डबल करून देतो? ह्याचं काय ऐकू नका. हा ह्याचा ऐका. बरं का साहेब, मी काय म्हणतोय, नामाच्या स्कीम मध्ये तुम्ही बिंदास पैसे गुतवा. तो करतो कधी कधी लेट, पण बुडवत नाही कोणाचे पैसे. काय तात्या? तो जाम करता जोमानं कामाला लागलेला दिसतोय. इथं आल्याला त्याने चौकशा सुरू केल्या. मला आणखी सावध पावलं टाकायला लागतील. काही झालं तरी याला माझा पुसटसाही संशय येता कामा नये. या सर बसा. बसलो. असं काय करायचं ते मी करते. त्या गुंडांनी परत त्रास नाही ना दिला? नाही. त्यांनी त्रास दिला ना मला सांगायचं, मी बघतोच त्याच्याकडे. या वाड्यामध्ये कुणी काही त्रास देतं का? नाही बाई, या वाड्यातली सगळी माणसं चांगली होती. ती आजी पण लय मस्त, ती मला लय आवडती. मला उकडायला लागली मी तुझ्या बेशी जाऊन बसते. सोने तर लय चांगला आहे, पण ते डॉक्टरच तेवढं वाढते. डॉक्टर कोण बरं डॉक्टर? ती नाही का टेम्पल माशीचा नवरा, ती वाड्यातच राहते ती. हा बरोबर बरोबर बरोबर. हा आता आठवलं मला. मी असं ऐकलंय त्याचं आधी एक लग्न झालं म्हणून. म्हणजे झालं होतं, पण त्यांची बायको ती तिकडची राजस्थानची होती ना, झुंकू चुकू. तिचं नाव आहे काय? मला नाही माहिती. आता कुठं असते कुठं ती? ते डॉक्टरांचं इथं राहणं, गावातल्या लोकांची सेवा करणं तिला आवडलं नाही ना, म्हणून ती डॉक्टरांना एकटं सोडून गेली. बिचारे डॉक्टर. काही सगळं वेळा करत नाहीत डॉक्टर. गावाला येडे बनवतात आणि गावातली बिनकलीची लगेच विश्वास ठेवतात. अहो हिचं काय ऐकता, ही लहान आहे, हिला काय माहिती. अहो डॉक्टर म्हणजे देव माणूस आहे, लय चांगले आहेत ते. झुंकूचुक. आपण दोस्त आहोत ना. हो. ही तुझी झुंकू मावशी नसताना ना आपण गप्पा मारत, तर तू सगळीकडे लक्ष ठेव. ते मला सांगा नाही लागत, तसं पण माझं सगळीकडे लक्ष असतं. ए झिंके चिके, मला मस्त पैकी मेकअप कर बघ. आता मी बाहेर बाजारात जाणार आहे. काय झाले ना? त्या तुमचं तोंड बघून घाबरले असतील मला वाटतंय. दोन टाक अशी अरुण म्हणून गंमत करत असतो मी. नामे कुठे हाय का? आता काय 24 तास तो माझ्या बरोबर असतोय. असेल की तिकडे पतसंस्थेत. मी आपला चाललोय माझ्या रानात. जे नाम्या तुझा मित्र लाखो रुपये कमवतो तिकडे, आणि तू तानात उन्हात तानात राबतोस. नाम्याचा नामा शेड झाला, भज्याचा भज्याच राहिला. आता काय ज्यात त्याचं नशीब. आता सगळी नाम्याला हुशार आहे बरं का, त्याच्यावर कोंगणी बाबांची कृपा आहे. कंगनी 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 गाणं म्हणतो मी अधून मधून. मूड असला की म्हणतो, नसला की नाही म्हणत. आता नाही म्हणत तर नाही म्हणत. कंटिन्यू. हा नाम्याचा नामाशेट झाला का नाही, त्याचा मला जास्त आनंद झालाय. कसं आहे, कुस्तीत चितपट आणि दोस्तीत पाचपट. कसं एका ठोकीतच. हा पण आहे का नाही साहेब, कोणाची दोस्ती केली का नाही, एकदा जर का दोस्ती केली का नाही, दोस्तासाठी काय पण सगळं दोस्तांसाठी, स्वतःसाठी काही नाही.
आपला मित्र एवढा मोठा झाला, आपलं काहीच होत नाही याचं टेन्शन येत नाही. तुम्हाला खरं सांगू साहेब, माझ्याकडे जी काय का नाही त्यात मी सुखी समाधानी आहे. आणि तसं बी माझी आई म्हणते की माणसानं पैशाची हाव केली आणि पैशाच्या मागा लागला का नाही, तोच पैसा माणसाच्या मनाची शांती हिरावून घेतो. आता नाम्या एवढा पैसा कमवतोय, त्याला काय कमी टेन्शन आहे? हा, अहो वेळेवर जर पैसे डबल करून नाही दिले का नाही, लोक हात धुवून त्याच्या मागा लागतात. आपल्याला नको ती पिढा. कसं काय डबल करतो पैसे? त्याला एकदा विचारलं होतं, पण त्याने माझं बाग डोकं पाजावर टाकलं होतं. मोजून मोजून बोट दुखायला लागली होती माझी, पण कळलं नाही मला. मग त्या भानगडीत आपण पडलो नाही. तुम्हाला सांगतोय साहेब, माझं मन मला सांगते, नाम्या साधा सरळ माणूस आहे. त्याने कधी 1 रुपयाने कोणाला फसवलं नाही. नाही, मी कुठं म्हणलं नाम्याने लोकांना फसवलं. अंडा ब्रेडची गाडी चालवणारा माणूस एका पतपेढीचा मालक होतोय, मोठी गोष्ट आहे ना. किती मोठी मजल मारली ती. कधी असं नाही वाटलं की हे पैसे डबल करायचं हुनर आपण शिकावं, त्याच्याकडून मोठं व्हावं नाही वाटलं? की काय करायचंय मोठं? हा, अहो मोठाच आहे की साहेब मी. एवढा जीवाला जीव लावणारा नाम्यासारखा दोस्त आहे, एवढं जीव लावणारा डॉक्टर आहेत, संसार सांभाळणारी एवढी चांगली बायको आहे घरी, माया करणारी आय आहे, रानात चांगलं पिकतंय, मळ्यातलं ताजं खातोय, ताजी हवा आहे. श्रीमंत आहे की मी. काय पाहिजे अजून? हा, मस्त माणूस आहेस, आवडला आपल्याला. मंगलताई, तुम्ही का टेन्शन घेताय उगाच? मी काहीही केलेलं नाहीये. आम्ही काही केलं असेल तर निस्वार्थीपणे लोकांची सेवा केली. त्या डॉक्टरांचं नाव काय? अजित कुमार देव. हा, अजित कुमार देव. त्यांच्यावर कसा पोलिसांनी संशय घेतला होता? त्यांनी काही गुन्हे केले की काय असा संशय होता ना त्यांच्यावर. तसंच मला समजत असतील आणि माझ्यावर संशय घेत असतील. ते म्हणतात ना मंगलताई, जे अंगी मोठेपणा आता या यातना कठीण आहे. तसंच मी सुद्धा या चौकशीच्या यातना सहन करेन. तुम्ही फार त्रास करून घेऊ नका. अहो डॉक्टर, असं कसा त्रास करून घेऊ नको. तुमच्याशी जर कोणी चुकीचं वागलं तर आम्हाला त्रासच होईल ना. काळजी वाटते हो तुमची. मंगलताई, काळजी करण्यापेक्षा एक गोष्ट करा. तो जो इन्स्पेक्टर, त्याला वाढत येऊच देऊ नका. जरी आला तरी त्याच्याशी फार काही बोलू नका. काय आपण त्याला काहीतरी बोलायचो, त्या शब्दाचा तो चुकीचा अर्थ घ्यायचा आणि काहीतरी अडचणी निर्माण होती. मम्मी, पप्पा, त्या इन्स्पेक्टरशी बोलताना नीट विचार करून बोला, नाही तर उगाच डॉक्टरांना तुम्ही अडचणीत आणा. हे खरंय. अगं डिंपे, आम्हाला काही येड लागलाय काय यांना अडचणीत आणायला? आमचं जावई आहे ती. डॉक्टर, तुम्ही काय काळजी करू नका. ती इन्स्पेक्टर साहेब आले ना, मीच बघती. त्यांच्याशी आम्ही जास्त बोलणार नाही, है ना. त्यांना इथं थांबूच देणार नाही. मी बी बघते तुमची कशी चौकशी करतात ती. नाही नाही नाही, ते डॉक्टरांनी सांगितलं. खरं म्हणजे मी त्यांचंच नाव देणार होतो, पण त्यांना मोठेपणा आवडत नाही. लय साधा माणूस आहे. बघा ना, म्हणजे इंजेक्शन देत नाही, तपासत नाही, तरी सुद्धा डॉक्टर. आता मी इन्स्पेक्टर आहे. मी वाटतो का इन्स्पेक्टर? वाटतो मी इन्स्पेक्टर. कंगनी बाबाकडे अशी काय जादूची कांडी आहे की तुमचा नाम्याचा नामा शेड झाला? मग बजा असा कसा मागे राहिला? तो सुद्धा भक्तच आहे ना. हा, पण मी कसं सांगणार ना ते? हे सगळं देवाच्या हातात असतं, तर देवाच्या मनात काय आहे मी कसं सांगणार? खरंय खरंय, देवाच्या मनात काय ते आपण कसं सांगणार? पण माझ्या मनात काय ते सांगायला मी लवकर येईन. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालेलंय हो मुजूर. हा, सापशिडी खेळता का? हा, लहानपणी. प्रॅक्टिस चालू करा, आपल्याला लवकरच खेळावी लागणार आहे. अच्छा. बजा भोळा एकदम.
म्हणजे कुस्तीच्या डावाच्या पलीकडे याला फार काही येत असेल मला वाटत. आणि हा त्या डॉक्टरला सामील असेल नाही वाटत मला. हा नामा हळवा एकदम, पण अशा लोकांना जाळ्या तोडणं फार सोपं असतं. पण तरीही बघून वाटतं की नाही हा डॉक्टरला साथ देत नसणार. आता राहिली ही डिम्पल कपाडिया. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. मायकर मला सांगा, तुमच्या प्रेमात एखादी तरुण मुलगी पडली बघा, यांना सुद्धा माझ्यासोबत फोटो काढायचा नाही. म्हणजे विचार करा काय लेवलचं सौंदर्य असेल माझं. पण माझं एक निरीक्षण आहे, जे पोलिसांना घाबरतात त्यांनी काहीतरी चूक केलेली असते. या डिम्पल कपाडिया मला घाबरतात याचा अर्थ त्यांनी काहीतरी चला डिम्पे. वन थिंग, खोटं बोलायचं नाही. तो पाहतोय. डिम्पल कपाडियाची आई पुन्हा चहाची तल्लफ आली की येणार, हक्कानं येणार, चहा पिणार. फक्त तल्लफ यायला पाहिजे. हा कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंग होय होय. हा नक्की याला का घेऊन निघालाय? याला माझ्यावर संशय येऊ नये म्हणून मी डिम्पलला घेऊन जा म्हणालोय खरं, पण डिम्पलने याला घाबरून सगळं खरं सांगितलं तर? साहेब सेल्फी. अहो साहेब काय चालले हे? सकाळपासून मला बसून ठेवलंय. मला बोलली इथले सगळे तुमचे फॅन आहे, तुमच्या सोबत सेल्फी काढणार आहे. फोटो बी काढले नाहीत. कुठे गेली ती? साहेब अहो बोलवा ना तुमच्या साहेबांना. बसा बोलवतो. साहेबांनी बोलवले तुम्हाला त्या रूम मध्ये. चला. का? ते काय मला माहिती नाही. चला तुम्ही. वय साहेब. वेलकम टू इन्व्हेस्टिगेशन रूम. साहेब ही काय पद्धत झाली का हो? काय झालं? सकाळपासून मला बसून ठेवलंय, म्हणाले फोटो काढायचाय. फोटो तर दूर, साधं कुणी ढुंकून पण नाही पाहिलंय माझ्याकडं. काय सांगता? असं कसं होईल? काय लोक आहेत ना आमचे, कदर नाही त्यांना. एवढी मोठी हिरोईन डिम्पल कपाडिया आमच्या पोलीस स्टेशनला आली आणि तिच्याकडे कोणी ढुंकूनही नाही बघितलं. असं कसं करू शकतात ते? थांबा, त्यांना तुमच्या समोर उभं करतो आणि त्यांना सांगतो, आता या हिरोईनकडे 1 तास फक्त ढुंकून बघायचं. आणि नुसतं ढुंकून नाही बघायचं, ढुंकून ढुंकून बघायचं. नाही, त्याची काय गरज नाही. एक काम करा ना, त्यांना सगळ्यांना इथं बोलवा, फोटो काढा, म्हणजे मला जाता येईल ना. कसले फोटो? तुम्ही मला इथं फोटो काढण्यासाठीच आणलंय ना? कशासाठी? तुम्हीच म्हणाला होता ना पोलीस स्टेशन मध्ये सगळ्यांना तुमच्या सोबत फोटो काढायचे. कशासाठी? हिरोईन आहे मी. तुमचं अभिनंदन. लग्नासाठी? म्हणजे ज्या माणसाची तुमचं लग्न मोडलं होतं तशाच दिसणाऱ्या दुसऱ्या माणसाची तुमचं लग्न झालं. नक्की फोटो काढायलाच आणलं होतं ना, की कुठली चौकशी करायला? नक्की कसली चौकशी करत असतील? नीलमची केस तर जयसिंगवर फिरवली आहे, सोनूची केस आत्महत्या म्हणून नोंदवली गेली आहे. मग
साहेब ते माझी बायको. बसा हो. नाही साहेब. साहेब ऐका ना, माझी बायको. अहो थांबा ना 2 मिनिटं. अहो 2 तासापूर्वी तुम्ही हेच म्हणाला तर 2 मिनिटं खूप वेळ झाला. अहो साहेब, डिंपल मॅडम आहेत ना, त्यांचे चित्रपट साहेबांना लय आवडतात. आता एखाद्या नवीन पिक्चरची स्टोरी ऐकत असतील. थांबा 2 मिनिटं थांबा. नाही, मला खूप महत्वाचं काम आहे, मला जायचं होतं बाहेर. माझ्या बायकोची काळजी वाटते म्हणून मी इथे आलो. काळजी वाटायलाच पाहिजे. आपल्या बायकोची काळजी आपल्याला वाटायलाच पाहिजे. माझं तर म्हणणं असं आहे डॉक्टर, ज्याचा नाही बायकोवर जीव त्याची येते मला कीव. यांच्याकडे चौकशी केली आम्ही, एकदम कसून चौकशी केली, पण तुमच्याबद्दल इतकी सुद्धा चौकशी केली नाही. तुमचा विषयच नाही. आम्ही यांच्याकडे यांचीच चौकशी केली. पण या बाई पूर्ण वेळ तुमचे दोष काढत होत्या. या असं म्हणाल्या की हा माणूस रागाच्या भारात कोणाचाही खून करू शकतो. इथं माझ्या पोटात कावळं, कुत्री, मांजरी समधी वरडायला लागल्या. मंगले तुला माहितीये ना मला भूक सहन होत नाही. चल की जीव की. अहो अक्का, इथं माझी पोरगी जावई घरी नाही आलं आणि तुम्हाला जेवायचं सुस्त आहे. अगं मग काय माणसं उपाशी मारतेस काय? एवढी जर लेकीची काळजी होती ना, कशाला का त्या बाय बोलवायचे लगीन लावलं? दुसरं काय सुचतच नाही तुम्हाला. आणि एवढी जर भूक लागली असेल ना, जावा आतमध्ये जाऊन जेवा. माझी माया अजून एवढी आटली नाही की पोरगी घरी नसताना जेवायला. मग वहिनी, अहो तुम्ही नका ना काळजी करू. आता डॉक्टर गेलेत करा तिला आणायला, म्हटल्यावर तिला घेऊन येणार म्हणजे घेऊनच येणार. हा तुम्ही जाऊन जेवून घ्या बघू. हो भाऊजी, जवळ डिंपलला बघत नाही ना तवर माझ्या कशाखाली घास उतरल का? ती बी आहेच म्हणा. आय 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 आय, अगं माझं पोट फुटल बघ आता. 1 तास झाला मी अजून काय बी खाल्लं नाही. 1 तास? बापरे, 1 तास झाला तुम्ही काय खाल्लं नाही? आत्या, अगं तू झोपत पण काहीतरी खातेस का ग? हा, मी काल बघितलं, काल कसला तरी खायचा आवाज येत होता. बहुतेक का नाही तू दात खात होतीस. आता मग काय करणार पोटात काय नसल्यावर? इथं तुझी बहीण कावा येते काय माहिती, आणि ती जर आलीच नाही तर मग काय आम्ही उपाशी मारायचं का? अशी कशी येणार नाही? कंगनी बाबा, माझी लेकन जावई लवकर आणि सुखरूप घरी परत येऊ दे. तुम्हाला नारळ फोडीन. सर सॅल्यूट मारता की घाबरवता? बोला, काय डिस्टर्ब केलं? अर्जंट काम होतं. ही SP साहेबांनी फाईल तुम्हाला बघायला सांगितली. कसली फाईल? एक विवाहित महिला बेपत्ता आहे साहेब, आणि तिच्या खुनाचा संशय तिच्या नवऱ्यावर आहे. आता लॉकअप मध्ये आहे तो, पण खुनाची कबुली द्यायला तयारच नाही. तो खुनाची कबुली द्यायला तयार नाही. त्यानं खरंच खून केला असेल तर तो देईल कबुली. ए आहे बया, मला अजिबात भूक सहन व्हायना झाली. कवा यायची गई पोरगी? कसले मग ती भूक सहन व्हायना झाली. मी मागाशी बघितलं, आज जाऊन गप्पा गप्पा खात होती. अरे त्याला काय खाणं म्हणतात होय? कशी बशी आपली नावाला 1 भाकरी खाल्ली मी. आहे मला तर वाटतं बाया मी उपासाने मरून जावं, म्हणूनच हे डॉक्टर आणि डिंपल यायना झाल्यात. मला तर वाटतंय ना, त्या बाय भुलवेला पोलिसांनी जेलमध्ये टाकला असेल. सरू म्हातारे, काय पण काय बोलतेस ग? नाही डिंपल, तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये.
तो सेल्फी काढण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी तुला तिकडे नव्हता घेऊन गेला. माझ्याविषयी चौकशी करत होता. त्या जामकरवर वचक ठेवायला पाहिजे आणि अशी एकच व्यक्ती करू शकते, ती म्हणजे ती आमदार बाई. जमिनीची डील करण्यासाठी आणि त्या जामकरच्या मुसक्या आवळण्यासाठी मला लवकरात लवकर तिला भेटलं पाहिजे. आपल्यापेक्षा मोठ्या गुंडाचा फोन आलाय. उचल. हा बोल. उद्या मला तुमच्या मॅडमला भेटायचंय. हे कधी कुठं कसं कोणाला भेटायचं ही मॅडम ठरवतात, आम्ही नाही ठरवत. मी उद्या भेटायला येतोय, वेळ सांगा. अरे आत्ता काय बोललो तुझ्या डोक्यात शिरत नाही का? तुमच्या ऑफिसला भेटायला येतोय. तुमच्या मॅडमला माझ्यासाठी वेळ काढून ठेवायला सांगा, नाहीतर या जमिनीची डील कॅन्सल असं समजा. अरे तू समजतोस कोण स्वतःला? आमदार मॅडम तयार राहा. बस इथं. मॅडमला सांगतो. हो उद्याचा दौरा फिक्स आहे मॅडमचा. तरी पण एक 5 मिनिटात तुम्हाला मी कॉल करून सांगतो. नेटवर ना चल, ते कागदपत्र दे. जागेची डील करायची आहे ना, किंमत बोल. हो, ते माझी मॅडम सोबत मीटिंग ठरली होती. अरे ते तू ठरवली होतीस, मॅडमनी नाही. ते कागदपत्र दे इकडे. उगाच वेळ वाया नको घालू. किंमत बोल आणि निघ. नाही, मी निघतोच, पण ही डील न करता मॅडम भेटायला तयार असतील तरच ही डील होईल. थांब, तुला समजते का तू कोणाच्या वाकड्यात जातोस? हे पहा साहेब, मी तुमच्याशी खूप प्रामाणिकपणे बोलतोय. तुम्ही एक काम करा, मॅडमची वेळ घ्या आणि मला फोन करून सांगा. माझ्याकडे फार वेळ नाहीये. थांब बघतो. हा कोण? असल्या लुंग्या सुंग्यांना पण मीच भेटायचं का? असल्या फडतूस माणसांना हँडल करायला तुम्हाला ठेवलंय ना मी, मग माझं काय काम? जा त्याला सांगा मॅडम बिझी आहेत म्हणून. मॅडम नाही भेटू शकत. का? मॅडम म्हणल्या तुझ्यासारख्या लुंग्या सुंग्यांना भेटायला वेळ नाही त्यांच्याकडे. मॅडमचा PA संपत, त्याच्याशी बोल आणि डील कर. तुमच्या मॅडमला म्हणा जमिनीची डील विसरा आता. मी एवढा वेळ इथे येऊन गेला पण मला भेटला सुद्धा नाही. माणूस असं वागायला लागलं कशाला बोलायचं? आपण आपल्या कामाशी काम ठेवलेलं चांगलं नाही का? अरे मला माहितच नाही ना. मला जर माहित असतं ना तू आतमध्ये आहेस तर तुला भेटल्याशिवाय मी गेलो नसतो. चुकलं मला. मला नाही बोलायचं म्हणलं ना. आता कान पकडून माफी मागतो बस. जाऊ तुम्ही करा तुमची कामं. आता मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल? चॉकलेट देऊ? मी चॉकलेट नुसती नाही करत. मग मी आता काय करू? माझ्या संग खेळणार असलं तरच माझा राग जाईल, नाहीतर नाही. मी खेळलो असतो बरं का, पण पोलीस स्टेशन मध्ये मला एवढं काम आहे, सगळे माझी वाट बघतात तिकडे. मला जायला पाहिजे. तू त्या टोण्यासोबत खेळ ना. नको, त्याला चिटिंग करतो. सध्या अंगडी घालायची म्हणली तरी पण पळून घालतो. मला सांग, या वाड्यातल्या कोणासोबत तुला खेळायचं? तुला कोण आवडतं?
आज जामकर जास्तच बोलतो ह्या पोरीशी. तिने तोंड उघडलं तर माझी वाट लागेल आणि त्या जामकरच्या तपासाला नवी दिशा मिळेल. तशीच सगळीच आवडते ती, फक्त स्वराजी जास्त आवडते. फक्त डिंपल मावशी आणि ते डॉक्टर आवडत नाही. ते लय बाद माणूस आहे. काय काय झालं? चिनू आत ये लवकर. माझी मावशी मला हाक मारते, मला जायला पाहिजे. ती माझा अभ्यास घेणार आहे. आधीच सांगते, परत तुम्ही आलात तर माझ्या संगत खेळायचं. नक्की. कंगनी कंगनी. डिंपे जरा भाजी निवडू लाग की ग. डिंपल अगं कसला विचार करतीयस? कसला नाही. डिंपे मला कळतंय ती साहेब सारखं वाड्यात काय ते याचा विचार करतेस ना. खरं सांगू का, माझ्या बी पोटात लई गोळा येते त्यांना बघून. मम्मी मी काय म्हणते, त्या इन्स्पेक्टरला पण आपल्या आजीसारखं बारीक दिसते का ग? नाही दिसत की. तुला असं का वाटतंय रे? दिसते ना चांगलं. मग ते आपल्या आजीला हिरोईन का बरं म्हणतात? अरे तुला घातला नेऊन डाबऱ्यात, तुला उठला पिली, तुला आली पटकी, तुला त्या नॉनसेचा झाला चुरा. मी काय हिरोईन पेक्षा कमी दिसते वैर? त्यांनी बरोबर मला ओळखलं, पण तुम्हाला घरातल्यांना माझी कदर नाही. लई हरकून जाऊ नका आत्या. ही असं पोलिसांनी रोज रोज वाड्यात येणं चांगलं दिसत नाही. मग मी काय त्यांना फोन करून बोलावते का? आणि मला कशाला सांगतेस ग? अगं त्या बाय भलव्याची जुनी पाप बाहेर पडत असतील ना, म्हणून ती येत असतील, नाही तर कशाला येतात? झाली का टेप सुरू तुमची? मला कळत नाही, एवढ्या चांगल्या देव माणसावर चिकूल उडवून काय मिळतं व तुम्हाला? ती हात म्हणून 2 याचं खायला मिळतं, याचं भान ठेवा. नाहीतर काय, ते नसते ना तर रस्त्यावर आलो असतो आपण. त्या इन्स्पेक्टरचा काय भरोसा नाही, कधी आपल्याला फसवायला सांगता येत नाही. त्यामुळे तू आजी एक काम कर, तुझ्या भाषेत त्या इन्स्पेक्टरला सांग या वाड्यात येऊ नका म्हणून. आडलंय माझं खेटर. तो ना येत नसला तर मी ये म्हणून सांगल आणि त्या बाय भलव्याची चौकशी कर. त्याला काही करमत नाही म्हणतो येतोय का? याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल, म्हणूनच ते येत असत्याल. आणि मी 1000 वेळा सांगत होते की त्या बाय भुलव्याच्या नादाला लागू नका, पण नाही ऐकलं कोणी. मग घेऊ ते गोंधून. खरंच काय करायचं ह्यांचं? इथं घरातल्यांची साथ द्यायचं सोडून विरोधातच असतात जवा तवा. पण मला ही कळणं झालंय, आत्या एवढं डॉक्टरांचा राग का करतात? डिंपे डॉक्टर खरंच काय चुकीचं करत नाहीत ना ग? अगं मम्मी, तू कशाला तिच्याकडे ध्यान देतीया? तिला डॉक्टर वाड्यात सहन होत नाही ना, म्हणून खार खाऊन मागं लागली आहे ती. तू कशाला ध्यान देतीयस तिच्याकडं? बस तुम्ही बोलला ना, विषय संपला. तुमच्यासारखी डॉक्टरांसारखी माणसं असे माझ्या मागे उभे आहेत ना, मग संपला विषय, संपला. मी तर आता तुझ्या मागेच लागणार. मागे लागणार म्हणजे? जसं ते हे ना, ते कंगन कोण ते? हा कंगनी बाबा, दारू प्यायला. सॉरी. हा मिस्टर कंगनी. आपलं काय म्हणणं आहे, सगळ्यांचं भलं झालं पाहिजे. डिंपल मोठी हिरोईन झाली पाहिजे, गावचे सरपंच मुख्यमंत्री झाले पाहिजे. मुख्यमंत्री ज्याच्याकडे सायकल आहे त्यांनी लुना घेतली पाहिजे, ज्याच्याकडे लुना आहे त्यांनी 4 चाकी घेतली पाहिजे, ज्याच्याकडे 4 चाकी आहे त्यांनी ट्रॅक्टर घेतलं पाहिजे, आणि ज्यांनी ट्रॅक्टर घेतलंय त्यांनी जेसीबी घेतलं पाहिजे. असा प्रगती चालय. जेसीबी झालं पाहिजे, झालं पाहिजे. पण मला हे एक आहे प्रश्न, तो असा की त्या मिस्टर कंगनीची कृपा फक्त तुझ्यावरच आहे, बाकी तिथल्या तिथेच आहे सगळे, त्यांची काही हे नाही. नुसती कंगनी बाबांची कृपा असून चालत नाही. मग तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? नाही, मी कधीच कोणाला, मी अजिबात खोटं बोलत. मी खोटं बोलणाऱ्याच्या मौतीला जात. चांगले.
हे पाताळकर्णीचं सिक्रेट आहे डॉक्टरांचं. पाताळकर्णीच पैसे डबल करून देते. ते काय आहे, डॉक्टरांकडे ना अशी छडी आहे, ते असे घासतात आणि अशी वाटी असते, त्या वाटीमध्ये पैसे ठेवतात, मग ते असे गोल 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 फिरवतात, डबल. आता तर 5 पट होणार आहेत, 5 पट. घ्या ना तुम्ही. तू चालू दे. एवढंच. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. हा देतो. हे घ्या आप्पा. तुम्हाला कळलं का? वाड्यावर पोलीस जाऊन आपल्या देव माणसाला हे देत आहेत म्हणून, म्हणजे त्रास देत आहेत. आणि ह्या पोलिसांचं तर काय समजणच झालंय. त्या डॉक्टरांना उगाच त्रास देत बसले ती. आणि एवढंच नवं, त्यांच्या बायकोला सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले ती. अरे या पोलिसांची रीतच आहे चांगल्या माणसाला त्रास द्यायचा. त्याला डिंपलची चौकशीच करायची होती ना, मग सरळ वाड्यावर जायचं ना. या पोलिसांनी लय त्रास दिलाय आपल्या देव माणसाला. अहो ते आपल्या पाठीशी उभं राहतात, गोरगरिबांची मदत करतात, म्हणून कोणतरी खार खाऊन आहे आणि म्हणून हे सगळं चाललंय. अरे मग आपण कशासाठी आहे? हा, आपण सगळं हे करतोय म्हणून सगळं हे होतंय. आपण काय करतोय? म्हणजे आपण सगळं सहन करतोय ना. आपण पोलिसांना सांगितलं पाहिजे की हे सगळं चुकीचं आहे म्हणून. अगदी बरोबर बोललास बघ. हे घ्या. किती आले? 40 रुपये. चला चला बरं. तुम्ही ऐका. असं कसं? कोंबडी आणली, अजून एक कोंबडी घ्यायची. कोंबडी कोंबडी. अरे वाटत होतं ह्यो काहीतरी यागळा निघल, पण कुठलं काय, ह्याच्यावर बी जादू केली वाटतं त्या बाय भलव्यानं. लगा ना आम्ही गावात या इन्स्पेक्टरच्या नावाचा बोलबाला चालू आहे. जे ते त्याच्याबद्दलच बोलायला लागले. आणि त्या इन्स्पेक्टरला अजून ठाऊक कुठं आहे, अख्खं गाव त्याच्या विरोधात आहे म्हणून. त्याला काय वाटलं आपण गावात येऊ, कसं बी वागू, आणि अख्खं गाव काय बघत बसल वय. अरे बाजा काय पण बोल, तो माणूस आहे ना एक नंबर अतरंगी माणूस आहे. अरे मी पण अगोदर त्याला घाबरायचो, पण नंतर त्याच्याबरोबर अर्धीत गर्दी करायला बसलो, गप्पा मारला, तेव्हा मला तो चांगला वाटला. म्हणजे मला नाही वाटत तो असा काय वाईट बीट माणूस असेल. आपण उगाच विषय आणतोय. अर्धीत गर्दी करायला म्हणजे? अरे म्हणजे बसलो होतो, त्याच्या संग गेलो होतो बसायला, लय गप्पा मारला. अरे एवढं कौतुक करत होतो तुला काय सांगू. अरे हे माकडा त्याच्या दाताळा. अरे तुला काय त्याने कौतुक करायला घेऊन होता गेला, तुझ्याकडनं माहिती काढून घ्यायला घेऊन गेलत ते. दारूच्या नशेतला का नाम्या, त्याला तू काय काय सांगितलंयस तुलाच ठाऊक. खरंय बजा. अरे माझ्या या ध्यानातच नाही आलं. आता मी काय काय बोललोय मलाच आठवण झालंय. लगा दारूमुळे तुझं इतकं वाटोळ झालं होतं, तरी दारू सुटाना झाली वगैरे तुझ्या हातात. इकडे आता ह्याच्या पुढे जर दारूला हात लावलास का नाही तू, बाटलीसारखा तुला उचलून विषयाच्या बाहेर फेकून देईन एका चुकीतच. ए बजा मी नक्की इन्स्पेक्टरला काय सांगितलंय? कंगनी बाबांबद्दल नाही ना सांगितलं. डॉक्टर मला पैसे डबल करून देतात हे जर सांगितलं असेल ना तर विषय संपला. आता हा फोन पण उचला ना. काल जीव चालला होता मॅडमला भेटण्यासाठी. काय झालं? आता मुद्दाम ऍटिट्यूड दाखवतोय आपल्याला. तुम्ही भेट नाकारली ना त्याला, त्यामुळे असं करतोय. नका फोन लावू त्याला. पण मॅडम जमिनीचे पेपर त्याच्याकडे आहेत आणि जमीन त्यानं त्याच्या बायकोच्या नावावर केली. ही जमीन ते पेपर्स सगळं आपल्याकडे येणार. तुम्ही फक्त एक काम करा. बोला मॅडम.